महाविकास आघाडीची अवस्था काय आहे? तर येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्ता. महाविकास आघाडी ही खरोखर वेड्यांची जत्रा आहे, कारण त्यांच्यात एक कारभारी नाही, कारभारी सत्ता आहे. विनायक राऊत साहेब आपल्या प्रचारात सांगतात की त्यांना पंतप्रधान करायचं आहे राहुल गांधी. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिकवलं. मुंबईमध्ये संजय राऊत सांगतायत त्यांना पंतप्रधान करायचं आहे उद्धव ठाकरे. पश्चिम बंगालमध्ये लोक सांगतायत, काँग्रेस सांगतायत त्यांना पंतप्रधान करायचं आहे काय नाव त्या बाईचं, ममता बॅनर्जी. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेशच्या नावाने पंतप्रधान म्हणून आढळलं. बिहारमधल्या लोकांना लालू प्रसादला पंतप्रधान करायचं. काँग्रेसच्या दस्तूरबुद्ध गटात हे कन्फर्म होत नाही की खरगे पंतप्रधान होतील की गांधी पंतप्रधान. म्हणजे या सगळ्या अगदी शरद पवार साहेब सुद्धा या वयामध्ये पंतप्रधानावरती डोळा ठेवतात. म्हणजे महाविकास आघाडीचा ही एक महाकन्फ्यूज आघाडी आहे. यांचा कोणीही एक नेता नाही, यांचा कुठलाही एक अजेंडा नाही. म्हणून जनतेने ठरवलेलं आहे की ज्यांचा एक अजेंडा, एक नेता, एक कारभारी, एक दिलाने काम करणाऱ्या महायुतीला नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करणार आणि या भागातून दस्तूरबुद्ध नारायण राणे साहेब खासदार म्हणून जिंकणाऱ्या उमेदवारालाच मत देणार हे जनतेने निश्चित केलं आहे. आता कोकणाला एक मताने विकास हवा आहे. आल्यानंतर रिफायनरी होऊ देणार नाही असं काल उद्धव ठाकरे म्हणाले आहे. चांगला प्रश्न. आता परत उद्धव ठाकरे भेटतील तेव्हा तुम्हीच विचारा किंवा माझ्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून मी त्यांना विचारतो, रिफायनरी होऊ देणार नाही, मग तुम्ही काय होऊ देणार हे सांगा. कुठला प्रकल्प तुमच्या अजेंड्यावर आहे? एक वेळ धरून चालू रिफायनरी नको, मग कुठला प्रकल्प आणणार? या मंडळींकडे लोकांनी वेळीच शहाणं व्हावं. 25-30 वर्ष या लोकांवर आपण फुकट घालवली. या लोकांकडे कोकणाच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट नाही. यांना स्वतःच्या पायाखालचं दिसत नाही, डोंगणाखालचं दिसत नाही. हा माणूस 2.5 वर्ष मंत्रालयात गेला नाही मुख्यमंत्री असताना. याच्या डोंगणाखालचे 40 आमदार निघून गेले. कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन शिवाय माणूस बाहेर पडला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा विकास म्हणजे लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला हे सांगण्याचं आहे. लोक आता या उद्धव ठाकरेंच्या, विनायक राऊतांच्या विकासाच्या लांडग्याला काय बोलणार नाही. आम्हाला आता खराखुरा विकास हवा आहे आणि तो आम्ही करणारच. त्यामुळे तुम्ही कधीतरी प्रश्न विचारा पत्रकारांवर. तुम्हाला कुठलेच प्रकल्प तुम्ही आणायचं काय ठरवलंय ते तरी सांगा ना. ते पण सांगत नाही. त्यांना काय हवंय ते सांगतच नाही. या देशाचे घटनाकार बघा, प्रसंग प्रचंड आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली. बाबासाहेबांनी या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सांगितलं होतं की मनुस्मृती, जी घटना किंवा ज्या गोष्टी कालांतराने चालू आहे त्या आपल्याला बदलायच्या आहे. मग बाबासाहेबांनी त्याला पर्याय दिला घटनेचा. त्यांनी घटना लिहिली, घटना समिती स्थापन झाली. या देशाची घटना म्हणजे पर्याय दिला. उद्धव ठाकरे आणि या मंडळींकडे कोकणाच्या विकासाचा काय पर्याय आहे, कोणता अजेंडा आहे हे कुठल्याच मीटिंगमध्ये ही मंडळी सांगत नाही. कुठल्याच मीटिंगमध्ये सांगत नाही. 3 लाख कोटीची रिफायनरी तुम्हाला नको, 2 लाख पोरांना रोजगार देणारा तुम्हाला नको, मग तुमचा पर्याय दाखवा. तुमच्याकडे कुठला प्रकल्प दडवून ठेवलाय खिशात तो तुम्ही दाखवा. माझ्या 2 लाख पोरांना या लोकसभेतल्या कशा प्रकारे रोजगार देणार, तुमचा अजेंडा दाखवा, तुमचा प्रकल्प दाखवा.
तुमचं ब्ल्यूप्रिंट दाखवा, तुमचा ॲक्शन प्लॅन दाखवा, नाहीतर जनतेने ह्यांचं श्राद्ध घाला 7 तारखेला. माझा रोकडा सवाल आहे तुमच्या माध्यमातून उत्तर द्यावं. बोला. विनायक राऊतांच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत निर्माण झाला तो पुरा करण्याचं काम आम्ही करतो. काल रत्नागिरीची सभा उद्धव ठाकरेंची मी ऐकत होतो. सगळ्या वक्त्यांचं म्हणणं होतं की 10 वर्षात विकास झाला नाही, 10 वर्षात विकास झाला नाही कोकणात. आणि त्याला ते जबाबदार ठरवत होते मोदी साहेबांना, त्याला ते जबाबदार ठरवत होते राणे साहेब. पण माझा तुमच्या माध्यमातून या महाविकास आघाडीच्या विनायक राऊतांपासून ते अगदी त्यांच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळ्यांना एकच रोकडा सवाल आहे की ते बाबांनो 10 वर्ष या भागाचा खासदार विनायक भाऊराव राऊत आहे, त्याने काम केलं नाही, त्याची भाकरी परतायची आहे असं जनतेने ठरवलं आहे. त्यामुळे ज्याने काम केलं नाही त्याच्यावरती आरडाओरडा करण्यापेक्षा त्या मोदी साहेबांच्या नावाने आरडाओरडा कालच्या अख्ख्या सभेत ही अशी कोल्हेगुही ऐकायला मिळाली. त्यामुळे जनता सुजाण आहे. गेल्या 10 वर्षामध्ये विनायक राऊत नावाच्या खासदाराने आलेले सगळे प्रकल्प पळवून लावले, बेरोजगारी वाढवली, रस्त्यांची कामं होऊ दिली नाहीत, पर्यटनाचे प्रकल्प होऊ दिले नाहीत. हा सगळा बॅकलॉग आम्ही राणेसाहेबांच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. त्यामुळे जनतेने सावध असावं. या येड्यांच्या जत्रेत ज्यांचे कारभारी सत्र आहेत यांच्या ताब्यात आपलं कोकण आणि देश देऊ नये एवढं आव्हान जनतेला तुमच्या माध्यमातून आहे. घेऊन सध्या इलेक्शनमध्ये सामील झालेले आहेत असा आरोप काल केलेला आहे उद्धव ठाकरेंनी. 10 वर्ष याच मोदी साहेबांच्या नावावरती बाबा तुझे काय ते 18 ते 20 खासदार किती होते? 18 खासदार दोन्ही वेळेला 14ला आणि 19ला बाबा तू याच मोदी साहेबांच्या नावावर निवडून आला ना रे. तुझे सगळे खासदार निवडून आणले ना बाबा. अजूनही तुमच्या क्लिप फिरतायत गावभर की मोदींसारखा माणूस नाही, मोदींसारखा पंतप्रधान नाही, मोदींसारखं नेतृत्व नाही. हे उद्धव ठाकरे आहे ना, तो एक पिक्चर आला होता तो मेमरी लॉसचा, गजनीचा. यांची दर 5 वर्षांनी मेमरी लॉस होते याची. माझं तर ह्याच्या पुढचं म्हणणं आहे आम्ही नालायक आहोत, आम्ही काय करत नाही. अरे तुमचा विकासाचा अजेंडा तुमच्या खासदाराने 10 वर्ष त्याला 2 वेळा निवडून दिलं, त्याने केलेलं रोजगारासाठी एक मोठं काम दाखवा. माझा जाहीर रोकडा सवाल आहे, एक मोठं काम दाखवा त्याने 5-25 पोरांना रोजगार मिळाला. आता आम्ही आमचे प्रकल्प दाखवतो. राणे साहेबांना निवडून द्या, होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. उद्धव ठाकरेंनी आव्हान केलंय की तुम्ही पण मैदानात या, मीही मैदानात येतो, होऊन जाऊ द्या. म्हणजे काय, आम्ही आलोच आहे ना मैदानात. की तुम्ही काय 10 वर्षात केलं तर मी 2.5 वर्षात काय केलं हे समोरासमोर या. तुम्ही त्या व्यासपीठावर, मी या व्यासपीठावर. अरे मी तर तोंडीच सांगतो 2.5 वर्षात कशाला. आव्हान तुम्ही चॅलेंज अरे चॅलेंज अरे स्वीकारलं काय. मी सांगतो आकडे धडा धडा धडा. मुंबई गोवा हायवे 15,000 कोटी रुपये कोणी आणले. तसं आता तुम्ही पण म्हणताय ते पण तसं. नाही मी तर अरे उद्धव ठाकरेंच्या समोर बसायला मी तर छोटा आहे. ऐका मी तर छोटा आहे. राणे साहेब अमके तमके सोडा, अरे आमचे सगळे मोठे लोक सोडा, प्रमोद जठार यांच्या सगळ्या त्यांच्या समोर बसायला तयार आहे. होऊन जाऊ द्या दूध का दूध का. मी बसायला तयार आहे. आधी माझ्याशी लढा, मग मोठ्यांशी लढा. आधी माझ्याशी तर लढा. या लोकसभेचा निवडणूक प्रमुख आहे. पहिले ज्या नेत्यांना राऊत आहेत, ठाकरे आहेत, माझ्याशी तर लढा. माझ्याशी जिंकलात तर तुम्ही राणे साहेबांबरोबर. आकडे तोंडपाठ काय वाईट होतो. मी गेलो ऑर्लंडोला अमेरिकेत सी वर्ल्ड बघायला की कसं सी वर्ल्ड आहे. राणे साहेब आमच्या विरोधात होते तरी मी गेलो. आणि फडणवीसांना मी रिपोर्ट केला की साहेब सी वर्ल्ड खूप चांगलं आहे, व्हायला पाहिजे. हे झालं तर फार मोठा प्रकल्प होईल. यांनी विरोध केला गावात जाऊन. विचारा त्यांना. चिपी एअरपोर्ट मी होतो त्यांच्याबरोबर तेव्हा. मी सांगत होतो त्यांना
की साहेब आपल्याकडे एअरपोर्ट येते, नाही पहिले विरोध करायचे मग ते लोक येतात आपल्याकडे, यांचं बोलणं आहे. नाही म्हणून सांगावं त्यांनी. आणि जेव्हा चिपी एअरपोर्टचं उद्घाटन करायचं पहिला हिरवा झेंडा त्यांच्या हातात होता. हे लबाड लांडगे ढॉंग करतं आणि विनायक राऊत विकास करायचं सॉंग करतं. लबाड लांडगे, याच्यावर विश्वास ठेवू नका.